राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। अटल बिहारी वाजपेयी मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा बाळासाहेबांनी वाचवलं असं हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलाय। मोदी म्हणजे खोटं असून खोट्याचं दुसरं नाव मोदी अशी टीका संजय राऊतांनी केली तर महाराष्ट्रामध्ये एकच गॅरंटी आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे असं सुद्धा ते म्हणाले। गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। साखरपुडा आमच्या बरोबर, लग्न आमच्या बरोबर आणि हनुमून शरद पवारांसोबत असं ते म्हणाले। तर निवडणूक आमच्या सोबत लढली आणि मुख्यमंत्री पदाची वेळ आली तेव्हा दुसऱ्या सोबत गेले असंही त्यांनी म्हटलंय। मला शरद पवार म्हणतात हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कुणाला सोडत नाही असं म्हणत शरद पवार यांनी सुनील शेळकेंवर निशाणा साधलाय। लोणावळ्याच्या सभेत पवारांनी हे वक्तव्य केलंय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत आणि त्यातच सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून आयात उमेदवारांची शक्यता आहे। सध्या पिंपरी चिंचवडमधील अमर साबळेंचं नाव चर्चेत आहे। लोकसभा उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच पुणे काँग्रेसमध्ये लेटर बॉम्ब फोडण्यात आलाय। ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी नाना पटोलेंना पत्र लिहिलंय। जाहीर सभा घेऊन कोणाची ताकद किती आहे पहा आणि मगच उमेदवारीचा निर्णय घ्या असं या पत्रात म्हणण्यात आलंय। ठाकरेंच्या सेनेचे मावळचे उमेदवार यांनी शरद पवारांची भेट घेतली। लोणावळ्यातील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये संजोग वाघीर यांनी पवारांची भेट घेतली आणि यावेळी पेशवाई पगडी घालून शरद पवार यांचा सत्कार सुद्धा केला। खासदार श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील यांच्या लोकसभा उमेदवारीला विरोध होताना दिसतोय। माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, त्यांचे पुत्र सत्यजित सिंह पाटणकर आणि बाळासाहेब पाटील यांनी शरद पवारांसमोरच जाहीर विरोध केलाय। खासदार नवनीत राणांच्या प्रचाराला शुभारंभ झालेला आहे। प्रचाराचा विजय 2024 निर्धारक मेळघाटामध्ये पोहोचलेला आहे। शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर निशाणा साधलाय। 2009 मध्ये युती असताना सुद्धा भाजपनेच मला पाडला असा आरोप त्यांनी केलाय। भाजपला सगळ्यांना नेस्तनाबूत करायचं असून भाजपवर भविष्यात कुणीही विश्वास ठेवणार नाही अशी टीका त्यांनी केली। रामदास कदमांनी काही प्रश्न असल्यास एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करावी, प्रश्न जाहीरपणे मांडून सुटणार नाहीत असा सल्ला सुधीर मुनगंटीवार यांनी दिला। संजोग वाघेरे यांचा मतदारसंघामध्ये थांग पत्ताही नाही अशी टीका श्रीरंग बारणे यांनी केली आहे। त्यावर संजोग वाघेरे यांनी सुद्धा पलटवार केलाय। बारणेंनी मतदारसंघाचा अभ्यास करावा, म्हणजे मी कोणता महापौर होतो आणि किती वेळा नगरसेवक होतो हे लक्षात येईल असा टोला त्यांनी लगावला। अरुणाचल प्रदेशमध्ये नसलेल्या आमदारांचं अजित पवारांकडून स्वागत करण्यात आलं होतं। अजित पवारांची चूक शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दाखवल्यानंतर अजित पवारांकडून पोस्ट डिलीट करण्यात आली। अजित पवारांची राष्ट्रवादी अरुणाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक लढवणार आहे आणि काल रात्री मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिली आहे। पुण्यामध्ये 9 मार्चला महाविकास आघाडीतील नेत्यांची जाहीर सभा पार पडणार आहे आणि या सभेला शरद पवार, संजय राऊत आणि बाळासाहेब थोरात उपस्थित असतील। भोरच्या कापूर होळमध्ये ही सभा पार पडेल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणुकीचा शुभारंभ आणि शेवट बारामतीत होणार आहे। लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात शरद पवारांची शेवटची सभा बारामतीमध्ये होईल। शेवटची सभा सगळ्यात मोठी होण्याचा अंदाज। भाजपला मदत होईल अशी कोणतीच भूमिका प्रकाश आंबेडकर घेणार नाहीत असं संजय राऊत म्हणाले। हुकुमशाहीला खतपाणी घालणारं मोदींचं सरकार आंबेडकरांना नको असल्याचं सुद्धा ते म्हणाले। लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आंदोलक जास्तीत जास्त संख्येने उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून मार्गदर्शन मागवलं। माजी मंत्री महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे आणि त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाकडून परभणीमध्ये जोरदार मोर्चे बांधणी केली जाते। 11 मार्चला जानकर परभणीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत। मीरा भाईंदरमध्ये आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधामध्ये भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय। भाजपचे माजी नगरसेवकांची छळवणूक केल्याच्या निषेधार्थ भाजपनं धडक मोर्चा काढला।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली आहे। त्यावेळी त्यांच्यासोबत मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा उपस्थित होते। आचारसंहितेपूर्वी एक मार्गिका सुरू करण्याचा प्रयत्न असून त्याच दृष्टिकोनातून ही पाहणी करण्यात आली। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी कोस्टल रोडची एक मार्गिका सुरू होण्याची शक्यता आहे। मोदींच्या हस्ते ऑनलाईन या मार्गिकेचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना विनापरवाना आंदोलन करणं चांगलंच भोवलेलं आहे। पटोले गायकवाडांसह अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात विविध गुन्हे दाखल करण्यात आले। नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरामध्ये लावलेले राज ठाकरेंचे स्वागताचे बॅनर्स फाडण्यात आले। राज ठाकरे उद्या काळाराम मंदिराला भेट देणार असून त्यापूर्वीच अज्ञातांनी हे बॅनर्स फाडले। कल्याण डोंबिवलीमध्ये लोकसभेआधी मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळाली। विविध मागण्यांसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेवर धडक मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केलं। मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मनसे स्टाईलनं पालिकेला सरळ करणार असा इशारा सुद्धा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। जालन्याच्या डोणगाव आणि शहागड येथील असंख्य युवकांसह शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय। भाजपचे नेते सतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश करण्यात आला। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरामध्ये भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं नमो युवा महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं। हा राजकीय कार्यक्रम असल्याचा आरोप करत शासकीय जागेमध्ये परवानगी कशी देण्यात आली असा प्रश्न अनिल देशमुखांनी उपस्थित केला। अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये बच्चू कडू यांनी कामगार कल्याण विभागाचा नियमबाह्य कार्यक्रम घेतल्याचा आरोप सुद्धा भाजपनं केलाय। कडूंविरोधात आक्रमक पवित्रा घेत भाजपनं कामगार आयुक्तांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन केलंय। काँग्रेसकडून मुंबईच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी हाजी इब्राहिम शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यानिमित्त मुंबई काँग्रेस कार्यालयाबाहेर मोठी बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली आहे। रामदास कदम यांचे दुसरे पुत्र सिद्धेश यांची एमपीसीबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त सनदी अधिकारी आबासाहेब जराड यांना हटवण्यात आले आहे।